श्री स्वामी समर्थ मंडळी, काय होतं प्रत्येकाच्या घरी रोज काय होतं 1-2 चपात्या तरी शिल्लक राहतात, पण आणि ह्या चपात्या कोणी खात नाहीत. मग ह्याला टाकून देण्याशिवाय पर्याय नसतो. पण ह्या चपात्या टाकून कशाला द्यायच्या? आपण त्याच्यापासून एक मस्त कुरकुरीत अशी रेसिपी आज बनवणार आहोत. त्यासाठी आता माझ्या इथं काय झालं 2-2.5 चपात्या शिल्लक आहेत. त्यासाठी काय करायचं, त्या चपात्यांचे छान असे तुकडे करून घ्यायचे अगोदर, कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे, त्याच्यामुळं मग हे तुकडे केलेले सोपे जातात. मग आता मी इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे चपातीचे तुकडे घालून घेतलेत. आता हे काय करायचं, तर छान असा मिक्सरमध्ये भुगा करून घ्यायचा आहे, एकदम बारीक असा. पाहू शकता तुम्ही कसा भुगा झाला आहे तो. अशा पद्धतीने सर्व चपात्यांचा मी बारीक असा भुगा तयार करून घेतलेला आहे. आता काय करायचं, आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या चपातीची भेळ तयार करायची. त्याच्यामध्ये मी काय केलं, आता बारीक चिरून घेतलेला कांदा घातला, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो पण घालायचा आहे, आणि बारीक चिरून घेतलेली काकडी घालायची आहे. म्हणजे तुम्ही भेळमध्ये जे जे घालता ना साहित्य ते त्याच्यामध्ये घातलं तरी चालेल. अगदी मटकीसुद्धा तळून घातली ना तरीही चालेल. नंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे, नंतर फरसाण घालायचे. आता काय केलं, मी इथं गॅसवर तडका पॅन ठेवून घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातले मी, आणि त्यामध्ये मी काय केलं, एक छोटी वाटी भरून शेंगदाणे घातलेत. आता हे शेंगदाणे काय करायचं, ते तेलामध्ये छान असे कडक होईपर्यंत तळून घ्यायचे येतं. आणि शेंगदाणे तळत असतानाच त्यामध्ये काय करायचं, जिरी घालायची, मोहरी घालायची, आणि जिरी मोहरी त्याबरोबर छान अशी फोडणी बसते. नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. शेंगदाण्याबरोबरच कढीपत्ताही छान असं कडक करून घ्यायचं आहे, तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये हिरवी मिरच्या मी 2 अशा बारीक कट करून घेतलेल्या होत्या, त्या हिरव्या मिरचीचे तुकडे पण घातले, तेही छान शेंगदाण्याबरोबर तळून घ्यायचे आहेत. आता इथं आपली फोडणी तयार झालेली आहे, अगदी शेंगदाणेही छान तळून झालेले आहेत. आता ही फोडणी काय करायचं, आपण जे चपातीचे तुकडे यांच्यावरती घालून घ्यायची आहे. आणि पाहू शकता तुम्ही किती छान दिसतंय हे सगळं. आणि हे सगळं नंतर त्याच्यावरती काय करायचं, चाट मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि चटणी मी घातलेली नाही, कारण आपण हिरव्या मिरची इथं घातलेली आहे की नाही, त्याच्यामुळं. नंतर हे सर्व जिन्नस काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचे इथं. आपली इथं चपातीची भेळ तयार झालेली की नाही. आता वरून लिंबू पिळून घ्यायचं आहे, म्हणजे आणखीनच त्याचा स्वाद मस्त तयार होतो. एकदम अशी चपातीची भेळ इथं तयार आहे. ही चपाती भेळ खायला खूप छान आणि अप्रतिम लागते, आणि आहे की नाही वेगळी अशी रेसिपी. तर तुम्ही पण एकदा अशी चपाती भेळ करून पहा, आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.